यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज मृद आणि जलसंधारण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे आणि या प्रसंगी यवतमाळ व विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार बत्की, जिल्हा चिकित्सक सुखदेव राठोड, नागरिक, पत्रकार आणि कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर कार्यक्रमादरम्यान जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड यांनी सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली आहे। त्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात मार्गदर्शन केलेले आहे। यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला आहे। देशासह राज्यात आज आपण झपाट्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करतो आहे। समाजातील प्रत्येक घटक पुढे गेला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून राज्यात विविध विकासाचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। शेतकरी, महिला, मुले, विद्यार्थी, युवक, कामगार, वयोवृद्ध, दिव्यांग अशा विविध घटकांना न्याय देण्याचं काम राज्य शासन या ठिकाणी करत आहे। शेती आणि शेतकरी नेहमीच प्राधान्याचे क्षेत्र राहिलेले आहेत। जिल्ह्यात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना मी केल्या होत्या। 94,000 शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12,000 रुपये अर्थसहाय्य दिले जात आहे। शेतकऱ्यांना विजेच्या बिलातून भारातून मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू करण्यात आली। या योजनेतून जिल्ह्यातील 1,29,000 शेतकरी वीज बिलाच्या भारातून